ताई ये ना इकडं उजेडात ये लवकर ये आणि कोलंबी आवडत ते झालं आणि त्याच्यासाठी खास आपण जीवन आला होते बनवली इकडं मस्त सोलून बिलून आणि बनवतो कोण आहे? आबाद बनवतो या ये आपण कोलंबी आणली त्याच सुनच आठवत ते पण काय बोलले बोलताय आई नंतर लपून लपून काय हे बघा इकडं मस्त पैकी बसलेल्या आहेत महाराण्या दोन्ही आमची वाड आहे वा 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 ही आमची मदर आणि हे बघ कशा बसल्या दोघी खात्या माकड तोंड्या घरातल्या कोणालाच माहिती नाही एक सरप्राईज आहे सरप्राईज उद्यासाठी मित्रांनो प्लॅन झालेला आहे त्या घरात बसल्या आता लगेच देतो सरप्राईज अरे एकदा 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 असं नको करू ना प्रेमाने एकदा बघ बघ कश पळत आहे चल ना आता तू त्या आईचे जोडेल आतारेल ते दुकानात हे बघ आम्ही शोला होतो त्याला भेटू पण शकलो नाही आम्हाला हॉस्पिटल मधनं कॉल आला बोलतो की तो मरता मरता तुमची म्हणजे वाट बघतोय तुमच्या फॅमिली मधनं घरातल्याची की कोणतरी या भेटायला आणि आम्ही पण पुण्याला शोला होतो त्याच्यामुळे आम्हाला यायला पण भेटलं नाही आणि त्याला बघायला पण भेटलं नाही मग तो वारला एक्सपायर झाला मी तिकडे रडत पण होतो कारण लय जीव लावला रे मित्रांनो हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं भले तुमच्या घरी असं होतं की नाही काय माहिती सुनबाईचं लय लाड येतात म्हणजे माझे बाबा मित्रांनो आणि सुनबाईसाठी काय म्हणजे तिला ती बाकी काय गोष्टी म्हणजे खात नाही घरात अशा मच्छी वगैरे तिला ते काटे वगैरे नाही काढून हे खात आहे त्याच्यामुळे ना मग तिला ती कोलंबी काय घे कोलंबी आणि कोलंबी आवडत ते झालं आणि त्याच्यासाठी खास आपण जीवन आला होते बनवली इकडं मस्त सोलून बिलून आणि बनवतो कोण आहे? आबाद बनवतो एवढं लाडा तुमच्या घरी असं लाडू होता काय सुनच आणि आये काय हो हे पळू नको ना देख आपण कोलंबी आणली त्याच सुनसाठी चल ना तू चल ये इकडे ये मित्रांनो आई लय न्याव दे जरा म्हणजे कसं मिळून पण ये ना ये लाजत मित्रांनो आमच्या आई लाजते ऍक्च्युली तुम्हाला सगळ्याला माहिती आहे पण बाबा बोला काय आबा काय नाही काय काय बोलले बोलताय आई नंतर लपून लपून काय म्हणजे आमच्या आईला आवडते पण जास्त करून सिमेला कोलंबी आवडते त्याच्यामुळे मग बाबा काय करतो कधी कधी मच्छी बनते घरात सगळं चिकन बनतं तर ही खात नाही ना जास्त पण तिला कोलंबी म्हणजे लय आवडते मग पप्पा तिच्यासाठी हे बघा घेऊन येतात आणि मस्त बनवतात आणि तिला देतात बनवून खायला म्हणजे माय उलाला खाईन ताव मारायला लागेल आबा आमचे कूक आणि मित्रांनो जे आमच्या गावामध्ये हळदीला असो या कार्यक्रमाला असो कुठलाही जे जेवण बनतं ना शाकाहारी मांसाहारी म्हणजे जे चिकन वगैरे या साधं नॉर्मल ते ना बाबा आणि त्यांचे भाऊ आहेत आमचे मोठे बाबा आणि त्यांचे मिळून वाडीतले 4-5 जण बनवतात आणि जेवणासाठी म्हणजे एक नंबर नावाने ओळखलं जाणार आमचं गाव आहे कधी या कार्यक्रम असेल तर आमच्याकडे जेवणाचाच टेस्ट घ्यायला आणि मित्रांनो आज हा रात्री ब्लॉग बनवण्याचं कारण काय माहिती आहे का त्यात माहिती आहे का ते कोलंबी आणली पण घरातल्या कोणालाच माहिती नाही एक सरप्राईज आहे सरप्राईज उद्यासाठी सरप्राईज आहे ते कुणालाच माहिती नाही तर ते उद्या मी तुम्हाला सांगेन कारण आमच्या घरी येणार आहे एक फॅमिली मेंबर न्यू तर ते काय आहे तुम्हाला सांगू आम्ही तर चला आज रात्री मस्त बाबांनी कोलंबी वगैरे आणले ती मस्त खाऊन घेतो आणि सरप्राईज साठी रेडी राहा मस्त इकडं दोघांची मेहनत आहे इकडं ही डाळ बनवते इकडं बाबा कोलंबी आणि बाकी आमच्या घरात बनलेली आहे माटूची भाजी बाकी इकडं भात वगैरे सगळं बनलंय रविवारच्या दिवशी माटूची भाजी रविवारच्या दिवशी माटूची भाजी माटूची भाजी खायची होती पण बाबांनी लाया है कोलंबी तो फिर कोलंबी का तड़का भी है साथ में खा मस्त बनवानी खा तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो आम्ही सकाळी गुड मॉर्निंग रात्रि मस्त बाबा ने कोलंबी की भाजी बनवाया था और मैंने माटू की भाजी बनवाया था मस्त खाया आणि मेरे बाबा ने क्या लाया हम तुमरे को दाखवती हे बघा बाबाही आले आणि डोक्यावर मस्त यो आणि काय सांगता काय सांगता काय सांगता घोंगडी घोंगडी लय म्हणजे
किती वर्षापासून ती परंपरा म्हणजे चालत आलेली आहे, अजून पण बंद होत चालली. ती नाही दिसत कुठं, पण हिला घोंगडी अशी बनवून जंगलात माणसं फिरायचे, कुठे गेले तरी सावली नको म्हणजे ऊन नको लागाय ना बा. और आपको पता है क्या बाबा ने क्या लाया है? हे काय ये बघा. पिकल्या रानकेळ रानकेळ ना मित्रांनो, हे बघ रानकेळ पिकल्या का? क्या बोलते हैं इसको? रान केला. हा. मस्त हे बघ, मस्त. मित्रांनो ये तो सफेद केला है. हाँ, पर ये खाना पड़ेगा. राम की है क्या, इसके अंदर बीज इतना बड़ा रहता है हाँ मित्रांनो. मैंने तो कभी देखा नहीं ये वाला. अभी तेरे को खाने मिलेगा, तेरा काम है होकर पटापट और खा के ले पूरा. मित्रांनो, रात्रि का भांडी है, मैंने वो काढ़ा है धोने के वास्ते, और ये इधर आए हैं केला खाने के वास्ते. पण आता ना हा खाणार मग? फ्रेश होऊन जीतो पटापट आणि मग खा तू. तर फायनल मित्रांनो, मी रेडी झालेलो आहे आणि आता चाललोय जे घरात सगळ्यांना सरप्राईज द्यायचे ते आणायला. काय ते तुम्हाला पुढे दाखवतो. पण घरचे सगळे गेलेत, कारण मिक्सरवाले आले ते रिपेअरिंग करायला. गावामध्ये नाही का येतात, तर सगळेजण तिकडं सिमी वगैरे सगळे आई वगैरे तिकडच गेले मिक्सर वगैरे रिपेअरिंग करायला. हे बघ मित्रांनो, इकडं मिक्सरवाले दादा आलेले आहेत. तर आता मी आणि एक कोणतरी पोरगा घेतो जोडीला, कारण ते सरप्राईज आणण्यासाठी मागं गाडीवर पकडायला लागेलच. पण चला, व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि सरप्राईज काय आणि कुणाचे तर आम्ही चाललोय आणि काय घेऊन येणार आहे ते तुम्हाला दाखवतो. ये हमारी नोपंगा और ये है मिक्सर जो रिपेयरिंग कर रही है. तुला येतो का रिपेअर करता? येतं हे दादा आहे जे येतात गावोगावी. ही त्यांची गाडी आहे, गाडी घेऊन मस्तपैकी रिपेअरिंग साठी मिक्सर. किती जण आहेत गिरायक? एकच आहे. कर म्हणजे तुझं जेवण बनवायचा टाइम ना. पैसे नाही मित्रांनो. तर चला, ही आपली नोपंगा आहे. आता नोपंगा काढतो आणि रापक्यान जातो. तर मित्रांनो, मी पण फटाफट निघलोय आता, कारण माझ्या जोडीला कोण नाही. जय शाळेत गेलाय, तर त्याला तिथूनच उचलणार आहे मी सरप्राईज आणण्यासाठी. आणि हे बघा मित्रांनो, आमचा मस्त हिरवगार झाडींमध्ये बसलेला मस्त रस्ता. आणि मित्रांनो, हे सरप्राईज का देण्याचं कारण काय आहे, काय सगळं मी तुम्हाला सांगेल. खूप इमोशनल स्टोरी आहे मित्रांनो, ते तुम्हाला नंतरच सांगतो. पहिले आपण आता जाऊ त्यांच्या घरी. आपल्याला तिथून ते सरप्राईज घ्यायचे आणि मग घरी यायचे आणि मग रिॲक्शन बघू. कारण तुम्हाला माहिती आहे काय सरप्राईज मग तुम्हाला दाखीन, पण बाकी घरी तर तसं माहिती ना त्यांना. मग त्यांना देऊ सरप्राईज, त्यांचा रिॲक्शन बघू घरच्यांचा का. तर चला, व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मित्रांनो, जय पण भेटलाय, शाळेतनं आलाय तो पण. आणि ह्यो त्या मनू आहे त्याचा पोरगा जो शाळेत गेलते. आणि मित्रांनो, रस्त्याने जाता जाता लक्ष्मी भेटलेली आहे. ते बघ, ते देतात हे बघ. पण ते बघू का कुठं आहेत किती. मित्रांनो, 2 रुपये भेटलेत. हा, जय बसला गाडीवर तर लक्ष्मीची बोनी झाली लगेच. बस मित्रांनो, 2 रुपयावरनं आठवलं, शाळेत आम्हाला जायला म्हणजे मराठी शाळेत होतो ममदापूरमध्ये. 1 रुपया भेटायचा, पण तेव्हा 4 आण्याला 4 गोळ्या. मग 2 रुपये तर आमच्या नशिबात कदाचित भेटले, पण 1 रुपयात आपल्याला दररोज भेटायचा, कधी कधी नव्हता भेटायचा. पण आता लोकांना 2 लाख रुपये असले तरी काय वाटत नाही मित्रांनो. आणि पहिले कसे सगळे आई बाबा कष्ट करून आपल्याला द्यायचे, त्याच्यामुळे आपण काय करायचो की नाही बाबा 1 रुपया भेटलाय, 4 आण्याला 4 गोळ्या भेटतात. मग दिवस कसा जायचा तो त्याच्यातच काढायचो आम्ही 1 रुपयामध्ये. कुणाला भेटायचे 2 रुपये 5 रुपये. पण मला तर माझ्या आयुष्यात म्हणजे जेव्हा मी 5वीत असेपर्यंत जाईपर्यंत मला 1 रुपयाच भेटलाय, जेव्हा मी ममदापूर शाळेत असायचो. आणि आम्ही त्या टायमाला पानावर खिचडी खाल्ली, म्हणजे वहीच्या पानावर. प्लेट्या पण नव्हतं घेऊन जायचो, मग वहीच्या पानावरच आम्ही खिचडी खायचो. ते दिवस वेगळे होते मित्रांनो, ते काय आता परत भेटणार नाही जीवनात आपल्याला. पण आत्ताचे जे क्षण आहेत, आता जो आहे आपल्याला टाइम, तोच टाइम मध्ये टाइम काढून स्वतःसाठी एन्जॉय करायला
शिका आणि एन्जॉय करा लाईफ मध्ये, कारण चढ उतार प्रॉब्लेम येत असतात, पण त्याला आपल्याला लढणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातनंच आपल्याला काहीतरी अनुभव भेटतो मोठा. तर चला, ते 2 रुपये आता जयला गिफ्ट माझ्याकडनं आणि घरी सरप्राईज देतो ते वेगळं. चला आता तुम्हाला दाखवतो आम्ही सरप्राईज काय आहे ते. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय दहिवली गावात आणि जे आम्हाला सरप्राईज घ्यायचे ते दहिवली गावातूनच घ्यायचे. म्हणजे नेरळमध्ये दहिवली गाव आहे, दहिवली मधून ओळखली जाते. तर राज भवारे त्यांच्या जिथून आपल्याला ते सरप्राईज घ्यायचे. फायनली आम्ही त्यांच्या घराच्या इथं पोहोचलेलो आहे. हे बघा, हेच घर आहे ते. काय बोलते जय बाय? हा, येतच लावू ना, तुला देखायचं आहे काय ते ना. चल, कुठे आमचा सरप्राईज दाखवा जरा. तिकडे झोपला का इकडे झोपलाय? इकडे एक मस्त झोपलेले रे बघा मित्रांनो दोन्ही. आणि त्याची आई त्याच्या काय नाव काय हिचं? लुसी. लुसी. हे लुसी, हे लुसी. काय रे, कसं आहे ना मित्रांनो? ऍक्च्युली आम्ही घरी डॉग नेतोय नाही का, एक मस्त सरप्राईज देणार आहे घरी. आणि हे बाबा आहे त्यांचं तिथं एक दुकान आहे आणि हे पण घर त्यांचं आहे, तर त्यांच्याच इथून नेतोय. त्यांचा मुलगा आहे, तो आपला मित्र आहे. आणि हे बघा, इकडे झोपलंय आणि इकडे त्यांची मम्मी झोपली. आणि आमचं कुठलं आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो. तर फायनली मित्रांनो, आपण घेतलाय गोलू मोलू, छोटूस आहे, 2 महिन्याचं आहे. चला बाबा येऊ. धन्यवाद धन्यवाद. चल जय. आणि त्यांची मम्मी झोपलेत बिचारे, आता 2 आहेत आणि त्याची मम्मी. आणि मिस करेल त्याची मम्मी, पण आम्ही आमच्या घरी पण त्याची काळजी घेऊ, कारण ताई वगैरे खूप प्रेम करते. डॉगी होते आणि आता कॅट आहेत 2, त्यांना जोड आता आहे. चला बाबा येऊ. आणि मित्रांनो बाकी हे बघा, इथं मस्त बाकी आपले जे गावठी आहेत ते पण दूध पित. अरे प्या प्या प्या. तर चला निघू पहिले. आणि जे आम्ही जे ब्रीड घेतलंय ते काहीतरी नाव आहे रे ते डॉगचं, मलाही नाही माहिती. तुम्ही कमेंट मध्ये सांगा त्याला कोणतं डॉग, म्हणजे त्याचं नाव काय आहे ते. चला रे. अरे चल, थँक्यू थँक्यू. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये सिंगल कोट आणि डबल कोट असतो. तर हे सिंगल कोटचं आहे. डबल कोटला कसं केस पण जास्त असतात, अजून जास्त, आणि ते आपल्याकडे सांभाळायला म्हटलं की खूप अवघड आहे, तेवढं त्याला केअर करायला लागते. त्याच्यामुळे आम्ही सिंगल कोटचं आहे ते छोटंसं घेतलंय. खूप मजा येईल. आता घरी आमचा एक मेंबर ऍड होईल. मित्रांनो, घरी जातो जातो दादा भेटले, ज्यांच्या इथून आम्ही डॉगी आणलंय. कारण ते पप्पा होते घरी, ते बाहेर गेले होते ताईला सोडायला. तर आता त्याच्यासाठी मेडिकल मधनं आम्ही ते घेतो. कसं त्याला लागेल खायला, भूक लागली का, आणि दुधाचा एक पॅकेट घेतो. चला आम्ही तुम्हाला भेटतो घरी. मित्रांनो, बकऱ्या बघा, बकऱ्या, एक बकरी नेतो गाड्या घालून. आता आम्ही पोचलोय आमच्या रस्त्यात. जे डॉगी आहे, म्हणजे त्याला काहीतरी बोलतात पॅकिंजस काहीतरी असं नाव आहे त्याचं. आता दादा भेटलेले राज भवारे, जे आपल्या दहिवलीला राहतात. तर त्यांच्या जिथून आणले. तर कसं आहे, मला माझ्या बजेटमध्ये भेटलं, म्हणजे माझे जेवढं घ्यायचं होतं, जेवढ्या किमतीचं तेवढ्यातच भेटलं, काय नाही. तर बरं वाटलं. म्हणजे असं ते किंमत तर जाऊ दे बाजूला, पण मला आवडलं त्याच्यामुळे मी घेतलं. कारण आमच्या घरी रॉकी नावाचा ना एक डॉग होता. हे फोटो आहे स्क्रीनवरती बघा मित्रांनो. तर त्याची अशी गोष्ट ऐकली ना, मला लय म्हणजे असं इमोशनली होतात घरात सगळेजण. कारण तो ना जेव्हा घरी होता, आम्ही त्याला अडॉप्ट केलं कर्जतवरनं. तर तो घरी होता, खूप वर्ष राहिला, मोठा झाला. आणि त्याला ना गावठी कुत्र्याने डोक्याला चावलं आणि मग त्याला ते इन्फेक्शन झालं. मग ते जखम वाढत गेली, त्याला हॉस्पिटल केले, इथे नाही झालं. मग त्याला पूर्ण ताईने मुंबईला नेलता, भाईकळा की कुठं तरी पुढं अजून. तर तिथं 8 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता, ऍडमिट होता ते आमचं रॉकी. तर मित्रांनो, जेव्हा आम्ही शोला होतो त्याला भेटू पण शकलो नाही. मी तिकडे रडत पण होतो, कारण लय जीव लावला रे मित्रांनो. तर असे घरातले जीव लावतात आमच्या नाही का, मग मांजरा असो कुत्र्या असो त्यांना. तर तो रॉकी ना, आम्हाला हॉस्पिटलमधनं ताईला कॉल आला, बोलतो की तो मरता मरता तुमची म्हणजे वाट बघतोय तुमच्या फॅमिलीमधनं घरातल्याची, की कोणतरी या भेटायला मित्रांनो. आणि आम्ही पण पुण्याला शोला होतो आणि त्याच्यामुळं आम्हाला यायला पण भेटलं नाही आणि त्याला बघायला पण भेटलं नाही. मग तो वारला, एक्सपायर झाला.
मग त्याला तिकडच ताईने बोललं त्याला काहीतरी गाडायला की पेटवतात ना, तर तसं करायला. मग तिथून सगळेजण माझं त्याचा मी टॅटो पण काढलाय माझ्या हातावरती, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे माझ्या हातावर तुम्ही बघता ना टॅटू. आमचा मित्रांनो रॉकी होता, हे बघा बघू शकता तुम्ही. हा रॉकी होता. ही माऊ होती, ती पण एक्सपायर झाली. मित्रांनो असं खूप जीव लावतात आमच्या घरात. आणि ते रॉकीला पण इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे मग तो वारला. मग त्याच्यानंतर आमच्या घरात डॉगच नव्हता. तर मी अचानक चाललो होतो हळदीला, तर मी एका दुकानावर गेलो असंच चिप्स आणायला, आणि तेवढ्यात ते पिल्ल मी बघितली. मी बोललो तुम्ही विकता का? तर मग त्यांना बोललो की मला पाहिजेत म्हणून, नाही का. मग मला ज्या कमी किमतीत, म्हणजे मला ज्या परवडेल त्या किमतीत मी घेतलं, त्यांनी दिलं. पण त्यांना मनापासून थँक्यू सो मच. आणि आज मग एक आमच्या पण घरी मेंबर ॲड झालं, पॅकेजेस डॉगी. तर खूप आता जीव लावणार, मजा येईल घरी. किती खुश होतात. आता पहिला जाऊन देतो बायकोला सरप्राईज, कारण मित्रांनो ती चालली डान्स क्लासला, प्रॅक्टिसला. त्याच्यामुळं तिला बोललो थांब दुसरी ट्रेन पकड. मग तिला थांबून ठेवलाय. आणि बघा फटाके पण आणलेत तिला सरप्राईज द्यायला. आणि मग तिला आम्ही दाखवून फॅमिलीतली रिॲक्शन बघू, सगळ्यांची कशी रिॲक्शन येते. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. हे बघा इकडं मस्त पैकी बसलेल्या आहेत महाराण्या दोन्ही. आमची वाड आहे. वा वा वा. ही आमची मदर. आणि हे बघ कशा बसल्या दोघी खात्या माकड तोंड्या. दे लवकर, दे 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 खाऊ दे. आशाताई वाली खिचडी. हा ना, मस्त आहे मस्त आहे. तर मित्रांनो माय आता घरी पोचलो. प्लॅन झालेला आहे, त्या घरात बसल्यात. आता लगेच देतो सरप्राईज आमचा प्यारा प्यारा. चल चल. आणि भरत आलाय, तुम्ही मित्रांनो कामावर न आलाय. आणि त्याला बोललो 2 मिनिटं ये लवकर, कारण ती जाणार आहे. त्याच्या आधी घरातल्या सगळ्यांना देऊ सरप्राईज. दे जय धर, या माझं दे. तू कॅमेरा धर होता. जय का दे, जय धर धर, दोन्ही साईड धर. अरे ते आहे धर, ते आहे धर. चल धर लवकर, हे कॅमेरा धर परत तू. आणि मित्रांनो कॅमेरा हँडल करणारे भरत भाई. चालू आहे. फोटो घे ना. हम उसको खा, उसको पैर अटक गया था ना, वो निकालना था उसके पैर. पकड़ो ना उसको. हाँ आराम से. तू धर. उसका डोरा सूज गया, उसको देवी आई है. धर आय एक दे. मित्रांनो हे बघ आहे कसं आहे. नजर काढत्याची का राज्य याच्या आधी. हाँ पैकेजेस का कुछ तो नाम है उसका बोलते. हा सुसुकी. मित्रांनो आले आले उद्घाटन केलंय त्याने सुसुकी लिये. हे बघ कसा मस्त. आयल दाखय आयल आयल. आई बघ ना, देख काय लय दिवस आमची आई मंग्या लागले ते आमच्या घरी डॉगी आणायचा. डॉगी आणि बघ कश पळत आहे. चल ना चल ना 2 मिनिटं. दे काय दे काय दे काय. लवकर चल. ये ये इकडे ये 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 देख तू देख. त्याच्या आता ना चल. मित्रांनो लय दिवस मग या बाबा बोलला मी पण येऊ का घेऊन. सोड सोड ते दे यार जे ना. आई दे 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 दुकान आजीली. इंग्लिश आहे. आता तू त्या आईचे जोडेल आता रेल ते दुकानात. बघ ऐका ना, इकडं आणि इकडं. आई ये ना इकडं उजेडात. ये लवकर ये.
लय दिवस मागे लागलेले आपण अनु बाबा आहे आणि पण आता हे छोटच आणलं त्याच्या हाईट नाही वाढत आणि एकदम छोट राहते अरे आवडुलीच असतात त्या वाढताना आईला वाटतं लय छोटं आणलंय ऍक्च्युली त्याची साईजच तेवढी असते मित्रांनो आणि ते वाढतच नाही म्हणून आईला वाटतं की नको चाटून नको देऊ ते बोलले सध्या त्याला चाटून वगैरे नको देऊ बाहेरचं काय असं किडा लागलाय ना नाही ते लहान असतात तेव्हा त्याला असतात अंगात मित्रांनो चला आता सिम्मीला सोडायचं आहे सुनो ना तर त्याच्यामुळे पर अभी माधुरी ताई ने देखा नहीं इसको वो कितना प्यार करेगी थंडा लगता है ठंडा इसको? काय मस्त ना दीदी को दीदी संभालेगी इसका ये फेवरेट होने वाला है कुत्री अरे त्याचा वयस तेवढूच असाच भांडायला लागली ना भांडत आहे आमच्या भांडत आहे बघ काय म्हणते बघ हा असाच त्याला ते आणलंय जय जय थँक्यू सो मच माझ्या बरोबर आल्याबद्दल अजून माझी मोठी ताई आहे तिला सरप्राईज नाही दिलं तिलाही रात्री सरप्राईज द्यायला लागला आम्हाला मित्रांनो ते व्हिडिओ तुम्हाला दाखवू नंतर हे बघ कसं निजात देख निजला येते निजला लगेच काय क्या आपने मेरे को भी नहीं बताया मुझे तो बताते कम से कम बताने के बाद सरप्राईज थोडा होता है काय रे जय अरे 2 महिन्याचा आहे बघ मनी काय म्हणते बघ मित्रांनो छोटा आहे म्हणून आईला वाटतं की ते लहान आहे पण ते बघ हे बघ काय म्हणते बघ मनी काय रोना बोलता दीदीला वाटलं त्याच्या इथं पाणी लागले ना का तर ते घरी खाण लड़कोय बोलतो तो मम्मी से दूर किया ना इसलिए रो रहा है नाही मम्मी सोयी ती उसकी एकदा अरे असा नको करू ना प्रेमाने एकदा बघ कर. तर ते बघ कसा नंदरीत आहे नंदरीत. ते देख ना हात कर. या, जे ना जे तेव्हा किती भारी ना. बघ कसा कुत्री नंदरी आहे. हा मग असं आणली कुत्री आहे बघ ए पॅकी भाऊ ए काय समजा समजात कसं आहे वजन हे चल तुला पण जायचे ना हा चल लवकर चल मित्रांनो आता त्याची आम्ही मस्त पैकी नजर काढून घेतो किल्ले क्यूटी बाबू क्यूटी मुझे सुनो ना मुझे क्लास जाने का नहीं मन नहीं कर रहा है. अभी जाना पड़ेगा ये देख देखो ना वो बोल रहा है मुझे सिम्मी मत जा ऐसा नहीं वो बोला जा मेरे को छोड़ बोल सिम्मी तर मित्रांनो आई येते त्याची मस्त पैकी आता नजर काढते चलो झाला चलो अभी घर प्रवेश करो अपने बच्चे का चल ये बाबू ये ले देख कवडी छोटा है ये देख कसा निचला होता के पाय लांब या काय रे डाकू हे बघ कसा झोपला काय हो इंसान सारखा झोपलाय हे बघ कसा माणसासारखा निजवतो ना रे ये बाळू येते चिमटी आली तू चिमटी आले मस्त हे देख कशा हसत पळत आमच्या मित्रांनो मुंच्या इथं आणलाय ते खेळतय मस्त खेळतोय पण यो घाबरतोय वाटतं नहीं वो कुछ नहीं करेगा भैया कमेंट करके जल्दी बताना इनका नाम क्या रखू हा आणि हा मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं भले ही क्लिप मी वेगळी टाकतो कारण ब्लॉग थोडा लेट येतोय पण त्याआधी मी आईच्या काही व्हिडिओ काढून ठेवले त्याच्यासोबत खेळताना रात्रभर मस्ती करताना याची केअर करताना काळजी घेताना कारण ती क्षणभर पण मित्रांनो याला हातात घेत नव्हती आणि बोलत होती कशाला आणलं एवढं छोटं आहे अशी बोलणारी आई जवळ जेव्हा लेकरू येतं ना मित्रांनो मग ते आपलं स्वतःचं असो या प्राणी असो तर ती जीव लावणारी ती आईच असते तर ते बघून खूप भारी वाटलं कारण ती क्षणभर पण हातात घेत नव्हती तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल पण नंतर जेव्हा एकदा घरात आलं मग खूप काळजी करायला लागली जेवलं का नाही हे ते घरात विचारत असते रात्रभर त्याला घेऊन थोडी बसून खेळत असते तर खूप भारी वाटले मित्रांनो हे बघून तर मित्रांनो चला हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो आमचा एक फॅमिली मेंबर परत ऍड झालाय तर आता तो मस्त पैकी झोपलाय त्याला खायच्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत
रात्री तो माझ्याकडेच राहणार. आणि हे बघ येतोय कसा निजला किडा आहे त्याच्या नाकात. नहीं, अरे बच्चे रहते तब कीड़े सब डॉगी में होते, हाँ, वो तो पर उसको वैक्सीन करना पड़ेगा सब चीजें ना? 3 महीने बाद. तो तर मित्रांनो ते आम्ही करू. तर हा ब्लॉग आहे तो आम्ही इथंच एंड करतो, कारण आमच्या घरात डॉगीची कमी होती. कारण तुम्ही माझ्या हातावर बघितलं असेल जे टॅटू आहे मी काढलेलं आमच्या रॉकीचं, त्याला सगळे मिस करतात. टिंग्या होता त्याला पण मिस करतात, कारण ताईला सोडायला जायचं स्टेशन पर्यंत, माहिती. मग तिला डब्यात बसवायचं तेव्हा टिंग्या घरी. आता त्याचा पण फोटो स्क्रीन वरती आहे बघा. लय जीव लावायची आई त्याला पण. आणि या साईडला येतो आमचा रॉकी आहे. आणि माऊ होती ती पण एक्सपायर झाली, म्हणजे तिला औषध बाहेरचं काहीतरी खाल्लेलं तिच्यामुळं. पण इट्स ओके. आता आलेलं आहे मस्त आमचा पॅकिंग पॅकी आहे, छोटा पॅकी हा. तर चला हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. आणि आणल्याबद्दल थँक्यू सो मच. तर भेटूया मित्रांनो आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता थोडा लवकरात लवकर ब्लॉग येतील असं आम्ही प्रयत्न करू नक्की. तुमच्यासाठी लेट झालोय, थोड्या क्रिकेटच्या मॅच होत्या त्याच्यामुळं. पण लव्ह यू, असंच तुम्ही प्रेम करत राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि हा सरप्राईज कसा वाटला त्या सांगा. आणि आमचा त्या चिल्लू मिल्लू बारकाचा पॅकी भाऊ कसा आहे बघ, निजलाय गडी. तो तुम्हाला कसा वाटला आणि त्याचं नाव काय कमेंट मध्ये नक्की सांगा. टाटा बाय बाय, लव्ह यू.